student. In Science 1, the chapters lenses. In this chapter, today we are going to learn sign convention about the lenses. This is also known as a Cartesian sign convention. Invented this sign convention method by using the maths graph technique. There is some graphical presentation here. Checked. Red is the object and this is the image. And how we positive, negative, this both are the useful for this sign convention. तुम्हाला हे माहिती असेल की चष्म्यांचे जे नंबर असतात त्या नंबर्सवर किंवा त्या नंबर्सच्या बाबतीत पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असे दोन प्रकारचे नंबर आपल्याला आढळून येतात. या दोन्ही प्रकारचे नंबर या साइन कन्व्हेन्शन मेथडच्या मदतीने ते केले जात असतात. याच्यामध्ये पदार्थाचं अंतर, पदार्थाची उंची, पदार्थाची प्रतिमा म्हणजे इमेज आणि त्याची पण उंची या सर्व गोष्टी काउंट केल्या जात असतात. कारण भिंगापासून तुम्ही एखादा पदार्थ किती अंतरावर ठेवला, भिंग जेव्हा आपण ठेवतो लेन्स तेव्हा त्याच्या किती अंतरावर ठेवलेला आहे, कोणत्या बाजूला ठेवला आहे, लेफ्ट की राईट ठेवलेला आहे, हे आपल्याला असं सांगून समजणार नाही. मग यापेक्षा त्यांनी काय केलं की एक ग्राफिकल प्रेझेंटेशनच्या मदतीने हे लक्षात ठेवलं की ग्राफचा जसा आरंभ बिंदू असतो त्या आरंभ बिंदूवर ठेवल्यास तर या बाजूला जे चिन्ह असतील, या बाजूला जे चिन्ह असतील, उंचीचे जे चिन्ह असतील, डाऊन वर्ड साईडचे जे चिन्ह असतील ते आपण मानावेत आणि त्यावरून पदार्थाची उंची आणि अंतर आणि प्रतिमेचं पदार्थाची उंची आणि अंतर ही आपण सहज शोधू शकतो. इथे सुद्धा तसंच आहे. कारण याची जी आपण जर इथे ह्या एकेकाच्या बाबतीतलं जर बघितलं तर बघा इथे लेन्समध्ये आपल्याला F1 आणि F2 दिसतोय, ट्वाईस F2, इथे ट्वाईस F2 F1 हे दिसतंय आणि हे पॉझिटिव्ह दिलेलं आहे. आता ही जी उंची आहे धन का मानायची, तर धन मानल्याने इथे काय नेमकं होतं ते आपण थोडक्यात मी कागदावर तुम्हाला समजावून सांगतो. आणि या ठिकाणी पण तसंच आहे. कारण याची जी प्रतिमा जी आहे इकडून जेव्हा आपण पदार्थावर हे करत असतो, प्रकाश टाकत असतो, पदार्थाची जो प्रकाश असेल तो जाईल तेव्हा त्याची प्रतिमा त्याच बाजूला मिळत असते. म्हणून इथले याचे सायन्स वेगळे आहेत आणि याचे सायन्स वेगळे आहेत. तर आपल्याला हे कार्टेशियनने जे आपल्याला समजावून सांगितले त्याचा थोडक्यात आपण एक भाग आपण बघूया. ही एक संख्या रेषा आहे. या संख्या रेषेवर तुम्ही ग्राफ ज्यावेळेस काढता तेव्हा त्या संख्या रेषेमध्ये इकडे काय असतात, धन संख्या असतात, सगळे पॉझिटिव्ह 1 2 3, ही 1 2 3, इकडे पण असतील तर ही -1 -2 -3 अशी हे निगेटिव्ह संख्या. पण इथे जर असतील तर आपल्याला त्या कोणत्या असतात, वरच्या साईडला या आरंभ बिंदूला ज्या ठिकाणी 0 आहे तिथून आपण दुसरी एक परपेंडिक्युलर काढून तो काढलेला तर आपल्याला लक्षात येईल की हा 1, हा 2, हा 3, हा 4 हे पॉझिटिव्ह आहे. आणि इकडे काय झालं, ह्या निगेटिव्ह 1 -2 -3 असे आपल्याला हे जर भाग समजले, हे जर माहीत असेल तर आपल्याला माहिती असेल क्वाड्रंट नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड आपण कोणाकोणाला म्हणत असतो. तर समजा या क्वाड्रंटमध्ये जर आपल्याला आलं असेल तर साहजिकच आहे की इकडे पॉझिटिव्ह आणि इकडे पॉझिटिव्ह हा असतो दोन्ही. इकडे जो असतो तो कसा असतो, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. इकडे जो असेल तो निगेटिव्ह निगेटिव्ह, इकडे असेल हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. या क्वाड्रंटचं हे वैशिष्ट्य आपल्याला ग्राफिकल पद्धतीने समजून घेता येतं. आता इथे आपण लेन्स ठेवला, या
ऑप्टिकल सेंटर एक्झॅक्टली या भागावर आपण ठेवलं. कोणते? आता आपण इथे कॉन्व्हेक्स काढला. कॉनकेव्हमध्ये पण आपल्याला तीच रचना दिसते. साहजिकच आहे की आपल्याला जेव्हा पदार्थ आपण जर धन अंतरावर ठेवला असेल, पदार्थ जर असेल, तर समजा आपण इथे पदार्थ ठेवला, इथे या ठिकाणी आपण पदार्थ ठेवला, आपण असं समजूया इथे पदार्थ ठेवलेला आहे. हा पदार्थ आहे, झाड आहे, काहीतरी आहे. या पदार्थाचं जर ऑप्टिकल सेंटर पासूनचं जर अंतर मोजलं, या दिशेला मोजणार कसं? या दिशेने. कारण हे अंतर आता ॲटोमॅटिकली ती इकडून मोजा. अर्थातच आपण ऑप्टिकल सेंटर पासून पदार्थापर्यंत, ऑप्टिकल सेंटर पासून याच्यापर्यंत, या दिशेला इमेज अशी मोजायची, असं उलट नाही मोजायचं. आता इथे जी आहे ही साहजिकच आहे की पदार्थाचं जे अंतर आहे ते निगेटिव्ह येते. याचं अंतर जे होते काय आहे ते निगेटिव्ह येते. डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट जे आहे ते डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट ऑलवेज निगेटिव्ह, हे कायम निगेटिव्ह आहे. समजा इकडून आपण मोजलं तर पदार्थ आहे. आता प्रतिमा ज्यावेळेस तुम्हाला इथे एखाद्या याच्यातली प्रतिमा मिळत असेल, ती प्रतिमा जर तुम्हाला उलट मिळाली, आपण असं समजूया उलट मिळाली प्रतिमा, तिची उंची काय येणार? हाईट. प्रतिमा लहान असेल, मोठी असेल, आकार असेल, आभासी असेल, तर ती उंची तुम्ही इथून या ओरिजिन पासून तर याच्याने ती मोजणार आहात. पदार्थाची उंची मोजली तर तुम्ही कशी मोजणार आहात? ही पॉझिटिव्ह येणार. हाईट कशी येणार? हाईट पॉझिटिव्ह. हाईट नेहमी पदार्थाची पॉझिटिव्ह आली इथे, कारण इथे जर ठेवला असेल तर, कारण पदार्थ नेहमी इरेक्ट असणार, त्याचं डिस्टन्स जे आहे ते निगेटिव्हमध्ये आहे. आणि त्याची जी प्रतिमा असेल त्या प्रतिमेविषयी आपण आता चर्चा करतो. प्रतिमेचं डिस्टन्स हे इथून या दिशेला असणार, त्यामुळे हे पॉझिटिव्ह असणार. कॉन्व्हेक्स लेन्समध्ये पॉझिटिव्ह असणार. आणि त्याची जी हाईट आहे ती नेहमी निगेटिव्हमध्ये मोजली जात असते. हाईट निगेटिव्ह. जर उलट असेल तर, जर सुलट असेल तर ती काय आले? जसं समजा या बाजूला एकदम मोठा प्रतिमा जेव्हा तयार होते एखादी, तेव्हा त्याची हाईट सुद्धा पॉझिटिव्ह असेल. मग तिथे लिहिलेलं असेल इन्व्हर्टेड आहे का, उलटी आहे का, इरेक्ट आहे, सरळ आहे, है ना. इन्व्हर्टेड म्हणजे उलट आणि इरेक्टेड म्हणजे ते सरळ. तर हे सरळ आहे, हा एक भाग. ही जी हाईट आहे ही याची निगेटिव्हमध्ये आपल्याला मिळत आहे. मग हा जो कॉन्व्हेक्स लेन्सच्या बाबतीतला दिलेला कार्टेशियन 4 गोष्टी असतात. हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट, हाईट ऑफ द इमेज आणि डिस्टन्स ऑफ द इमेज. बरोबर. आता पद्धत इथे सेम आहे. आता आपण यूज करतोय कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्समध्ये आपल्याला इथे असं लक्षात येईल, जे डायग्रामॅटिकली ॲक्च्युली हे जे आहे इथे पदार्थ ठेवणार आपण, पदार्थाचं प्रतिमा जी मात्र ती प्रतिमा या बाजूला उमटते का? कॉन्केव्ह लेन्समध्ये या बाजूला उमटत नाही. पदार्थ गेल्यानंतर तो डायव्हर्जंट आपल्याला लक्षात येतं की तो परत या बाजूला उमटत असतं. म्हणून त्याची इमेज जी आहे ती इमेजचं डिस्टन्स जे आहे, इमेज हे निगेटिव्ह असतं. कॉन्व्हेक्समध्ये काय होतं? पॉझिटिव्ह असतं. इकडे इमेज येते. याची इमेज जी आहे ती इथेच मिळणार. पदार्थाची उंची, हाईट जी आहे ती तुम्हाला पॉझिटिव्ह दिसणार. हाईट पॉझिटिव्ह. डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट ते पण निगेटिव्ह. डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट निगेटिव्ह, म्हणजे दोघांमध्ये निगेटिव्ह असतं डिस्टन्स. तुम्हाला दिलं जाईल की पदार्थाचं इतक्या अंतरावर -5 सेंटीमीटर अंतरावर असेल तर त्याची हाईट एवढी असेल, ती धन. आणि मग त्यावरून आपल्याला आता 2-3 गोष्टी शिकायच्या आहेत. लेन्स फॉर्म्युला वगैरे काय. तर याची इमेज या बाजूला मिळत असणार आहे. ती आता तिची उंची ती उलट आहे का सुलट आहे, ती मोठी आहे,
तर उंची जर असेल तर ती सरळ असेल तर ती पॉझिटिव्ह आहे, कारण इथून पॉझिटिव्ह मोजणार येतात. आणि जर ती उलट असेल तर ती निगेटिव्हमध्ये येते. म्हणजे इथे सुद्धा या दोन गोष्टी आपल्याला दिसणार. इन्व्हर्टेड आहे तर ती ऑलवेज निगेटिव्ह असते. मग याची आत बाजूला पडत असल्यामुळे आपल्याला ह्या कार्टेशियनने या तत्वाचा वापर करून आपल्याला हा सिद्धांत समजून सांगितलेला आहे. यावरूनच आपल्याला चष्म्याचे नंबर आपल्याला दिसतात की जर अशा प्रकारचा भिंग असेल तुम्हाला तर त्याचं नेहमी इमेज जी आहे ती निगेटिव्ह. म्हणून आपण म्हणतो निगेटिव्ह नंबर आहे का रे, जनरली म्हणतो त्याची इमेज जी आहे ती निगेटिव्ह मानली जात असते. पॉझिटिव्ह असेल तर काय होतं की त्याचा पदार्थ तो त्याची इमेज जी आहे ती पॉझिटिव्ह अंतरावर आहे. यावरून आपण तो नंबर हा ठरवत असतो. आणि मग याच पद्धतीने आपण पदार्थाचा किंवा प्रयोग करताना या बाजूला करत असतो किंवा या बाजूला करत असतो तरी त्याच्यामध्ये तो फरक आपल्याला दिसून येत असतो. पण हे कॉन्व्हेक्सच्या बाबतीत, कॉन्केवच्या बाबतीत आपल्याला हाच प्लॅन आपण योग्य मानायचा. हाईट निगेटिव्ह, डिस्टन्स निगेटिव्ह, इमेज निगेटिव्ह. ओके, तर या पद्धतीने आपण ह्या कार्टेशियनचा सिद्धांत हा समजून घेतलेला आहे. हे बघा, या ठिकाणी त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन द ऑप्टिकल सेंटर इज टेकन टू द ओरिजिन. द प्रिन्सिपल ॲक्सिस of x-axis of the frame reference the sign convention as follow. The object always placed on the left of the lens. लेन्सच्या डाव्या बाजूला ऑब्जेक्ट ठेवायचा आणि तेव्हाच या प्रयोगाचं निष्कर्ष काढायचा. ऑल डिस्टन्स पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस आर मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. मी आधीच सांगितलं ऑप्टिकल सेंटरपासून ते मेजर करायचा. द डिस्टन्स मेजर्ड टू द राईट ऑफ द ओ are taken to be positive, while those measured to the left are taken to be negative. आता लेफ्ट राईट मी आधी सांगतो, लेफ्ट जर असेल तर निगेटिव्ह मानायचं. डिस्टन्स पॉझिटिव्ह घेत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट आणि राईटला ते मोजायचं आहे डिस्टन्स. डिस्टन्स परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड अबोव्ह आर टेकन टू बी पॉझिटिव्ह. त्याचं जे डिस्टन्स असेल ते आपण त्या ग्राफवरून समजून घेतलं की वरच्या दिशेला असेल अबोव द एक्स ॲक्सिस असेल तर ते कसं असेल, ते पॉझिटिव्ह असतं. डिस्टन्स परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ॲक्सिस अँड बिलो इट आर टेकन टू बी निगेटिव्ह, ते ऋण असतं जे खाली असेल तर त्या कार्टेशियनच्या ह्याच्यानुसार. द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज अ पॉझिटिव्ह व्हाईल दॅट ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज अ निगेटिव्ह. म्हणून आपण फोकल लेंथ कॉन्व्हेक्स लेन्सची पॉझिटिव्ह मानत असतो आणि कॉन्केव्ह लेन्सची निगेटिव्ह मानत असतो. हे मी त्या आकृतीवरून समजावून सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला इथे जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याला लेन्स फॉर्म्युला असं म्हणतात. हा पाठ करून ठेवायचा. 1/v - 1/u = 1/f. हा काय आहे तर इमेजचं व्ही म्हणजे काय, इमेज, यू म्हणजे काय, ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे व्ही आणि यू. द फॉर्म्युला शोईंग द रिलेशन बिटवीन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि इमेजचं डिस्टन्स यांचा जर फरक जेव्हा निघेल तेव्हा तुम्हाला त्याची फोकल लेंथ ही मिळत असते. ऑलवेज फोकल लेंथ रेसिप्रोकलने दर्शवला जात असतो. द लेन्स फॉर्म्युला इज द सेम फॉर एनी स्पेरिकल लेन्स, any distance of the object from the lens. It is however necessary to be use the sign convention properly. आता इथे जेव्हा आपण 1/v, 1/u, 1/f हे असं जरी लिहिलं असेल, तुम्ही कोणतंही जर 4 दिलं असेल तर कोणातून कोणता मायनस करायचं दिलेलं आहे, तर इथे आपण ऑब्जेक्टचं डिस्टन्समधून इमेजचं डिस्टन्सचा डिफरन्स जर काढला तर आपल्याला फोकल लेंथ मिळणार. त्या लेन्सची जो लेन्स आपण वापरतोय त्याची फोकल लेंथ, प्रत्येक लेन्स तुम्हाला वेगवेगळा दिला जातो. त्यावेळेस त्याच प्रयोग करताना सुद्धा ते लक्षात ठेवायचं की इमेजच्या डिस्टन्समधून कोणाचं डिस्टन्स, ऑब्जेक्टचं डिस्टन्स वजा केलं तर आपल्याला फोकल लेंथ हा मिळतो. ह्याला लेन्स फॉर्म्युला असं मानलं जातं. मॅग्निफिकेशन म्हणजे काय, विशालीकरण ज्याला असं म्हणतो. विशालीकरण म्हणजे एखाद्या भिंगामध्ये आकार हा किती मोठा दिसतो
त्याला जसं आपण भिंग लांब जवळ करतो तेव्हा त्याचा आकार मोठा मोठा दिसतो, त्याला मॅग्निफिकेशन असं म्हणतात. मराठीत त्याला विशालीकरण म्हणतो आपण. एम या अक्षरांनी दर्शवतात. हाईट ऑफ इमेज अपॉन द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट. यांचा दोघांचा भागाकार केला तर आपल्याला काय मिळतो, त्याचं मॅग्निफिकेशन किती झालं. पदार्थाची उंची भागिले इमेजची उंचीला डिवाइड केलं पदार्थाच्या उंचीने तर आपल्याला H2 अपॉन H1. तर आपल्याला काय मिळणार, मॅग्निफिकेशन. मॅग्निफिकेशन इज ड्यू टू द लेन्स इज ऑल्सो रिलेटेड टू द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट दॅट इज द इमेज व्ही फ्रॉम द लेन्स. मॅग्निफिकेशन डिस्टन्स ऑफ द इमेज अपॉन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. डिस्टन्स ऑफ द इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट. From the equation, the relation between the two convex lens of the different size collect sunlight to a proper lens as the paper start burning. आपण हा प्रयोग करून पाहिला असेल कधीतरी की कागद हा जळायला लागतो, तर त्याच्याने काय झालं, ते लेन्समुळे त्याचं प्रॉपर एकाच जागेवर आपल्याला कॉन्सन्ट्रेट झाल्याचं दिसून येतं. आता पॉवर ऑफ द लेन्स. कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू कॉन्व्हर्ज ऑर डायव्हर्ज इन्सिडेंट रे इज कॉल्ड एज अ पॉवर ऑफ द लेन्स. प्रत्येक भिंगाचा एक भिंगांक असतो. पॉवर ऑफ लेन्स म्हणजे काय, भिंगांक. हा भिंगांक डायोप्टर ह्या एककाने दाखवला जात असतो. डायोप्टर P = 1 अपॉन F. ते मीटरमध्ये व्यक्त केले जाते. डिपेंड ऑन द फोकल लेंथ. पॉवर इज अ इनव्हर्स ऑफ इट्स फोकल लेंथ. F इज एक्सप्रेस इन मीटर. ते नेहमी मीटरमध्ये व्यक्त केलं जात असतं. डायोप्टर = 1 अपॉन F. कॉम्बिनेशन ऑफ द लेन्सेस सुद्धा आपण पाहतो. दोन भिंग एकत्रितपणे जर आपण एकत्र केली तर त्यांची फोकल लेंथची बेरीज होते आणि ती एकत्रितपणे मांडली जात असते. टू लेन्स ऑफ द फोकल लेंथ आर केप्ट इन कॉन्टॅक्ट इच अदर. द कॉम्बिनेशन हॅज द इफेक्टिव्ह फोकल लेंथ गिवन बाय दिस फॉर्म्युला. यावरील हे उदाहरणं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. तशाच प्रकारच्या उदाहरणांचं इथे स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. सर्वांनी त्या वहीमध्ये हे उदाहरणं आणि त्या कार्टेशियनचा मी जशा पद्धतीने व्हिडिओ आकृती दाखवली त्याप्रमाणे करायचे. धन्यवाद.